नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर नुकताच वाचनात आलेला एक फार छान विचार तुमच्याशी शेअर करते. चेन्नईतल्या एका शाळेनं आपल्या मुलांना दिलेली सुट्टी जगभर व्हायरल होतीये. याचं कारण इतकंच आहे की त्याची रचना फार विचारपूर्वक केली गेली आहे. आपण प्रत्यक्षात कुठे पोहोचलो आहोत आणि आपण मुलांना काय देतो आहोत हा विचार आपल्याला नक्कीच या चेन्नईमधल्या शाळेनं दिलाय. अन्नाई व्हायलेट मॅट्रिक्युलेशन आणि उच्च माध्यमिक विद्यालयानं मुलांसाठी नाही तर पालकांसाठी गृहपाठ दिलाय, जो प्रत्येक पालकानं वाचला पाहिजे. त्यांनी सांगितलंय, गेल्या 10 महिन्यांपासून तुमच्या मुलांची काळजी घेण्यात आम्हाला फार आनंद झाला. त्यांना शाळेत यायला आवडतं हे तुमच्या लक्षात आलं असेलच. पुढचे 2 महिने त्यांच्या नैसर्गिक संरक्षक म्हणजेच तुमच्यासोबत ते घालवतील. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत, जेणेकरून हा काळ त्यांच्यासाठी उपयुक्त आणि आनंदी ठरेल. मुलांबरोबर किमान 2 वेळा जेवण करा आणि त्यांना शेतकऱ्यांचं महत्त्व सांगा, त्यांच्या मेहनतीबद्दल सांगा आणि त्यांना अन्न वाया घालवू नका हे सुद्धा शिकवा. जेवल्यानंतर त्यांना स्वतःची ताटं स्वतः धुवू द्या. अशा कामातून मुलांना मेहनतीची किंमत कळेल. त्यांना तुमच्याबरोबर स्वयंपाक करायला मदत करू द्या. त्यांच्यासाठी भाज्या किंवा सॅलड तयार करू द्या. 3 शेजाऱ्यांच्या घरी जा, त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि जवळ व्हा. आजी आजोबांच्या घरी जा, त्यांना मुलांमध्ये मिसळू द्या. त्यांचं प्रेम आणि भावनिक आधार तुमच्या मुलांसाठी फार महत्त्वाचा आहे. त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा, जेणेकरून तुम्ही कुटुंबासाठी किती मेहनत करता हे त्यांना समजेल. कोणताही स्थानिक सण किंवा स्थानिक बाजारपेठ चुकवू नका, तिथेही त्यांना घेऊन जा. किचन गार्डन तयार करण्यासाठी तुमच्या मुलांना बिया पेरायला प्रवृत्त करा. आपल्या मुलाच्या विकासामध्ये झाडं आणि वनस्पतीबद्दल त्यांनी जाणून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. मुलांना तुमचं बालपण सांगा, तुमचा कौटुंबिक इतिहास सांगा. तुमच्या मुलांना बाहेर जाऊन खेळू द्या. होऊ द्या त्यांना दुखापत किंवा कपडे घाण होऊ द्या त्यांचे. अधूनमधून पडणं, वेदना सहन करणं हे त्यांच्यासाठी चांगलं असतं. सोफा कुशनसारखं आरामदायी जीवन तुमच्या मुलांना आळशी बनवतं. त्यांना कुत्रा, मांजर, पक्षी, मासे असे कोणतेही पाळीव प्राणी ठेवू द्या. त्यांना लोकगीतं सुद्धा सांगा कुठली आहेत ती. तुमच्या मुलांसाठी रंगीबेरंगी चित्रांसह काही गोष्टीची पुस्तकं आणा. तुमच्या मुलांना टीव्ही, मोबाईल फोन, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून पूर्णपणे दूर ठेवा. या सगळ्यासाठी ते हट्ट करतील, पण त्यांचा हा हट्ट अजिबात पुरवू नका. त्यांना चॉकलेट, जेली, क्रीम, केक, चिप्स, एरिडेटेड पेय, बेकरी उत्पादनं जसं पफ, तळलेले पदार्थ, समोसे हे देणं टाळा. तुमच्या मुलांच्या डोळ्यात बघा आणि तुम्हाला अशी अद्भुत भेट दिल्याबद्दल आभार माना देवाचे. पालक म्हणून तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मुलांना देणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही पालक असाल ना तर नक्कीच हे ऐकून तुमचे डोळे पाणावतील. आणि जर तुमचे डोळे पाणावले असतील तर कारण स्पष्ट आहे की तुमची मुलं खरोखरच या सगळ्या गोष्टींपासून लांब आहे. या असाइनमेंटमध्ये सांगितलेला प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की जेव्हा आपण लहान होतो ना तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक भाग होत्या, जी जीवनशैली अंगीकारून आपण मोठे झालो. पण आज आपली मुलं या सगळ्या गोष्टींपासून लांब आहे. त्यामुळं आपल्यासारखा आनंद जर मुलांनाही द्यायचा असेल तर मुलांना या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग म्हणून करू द्या. मग बघा, ही मुलं खऱ्या अर्थानं आनंदी होतील. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.